सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना 10 ऑगस्टच्या रात्री गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत घडली होती। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। मी आता सध्या आहे जपतलाई या आश्रमशाळेमध्ये आणि मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही घटना नेमकी कशी घडली। मी जपतलाई आश्रमशाळेतील मुलींचे हेच ते वसतिगृह आहे। याच वसतिगृहामध्ये मुली रात्री झोपलेल्या होत्या आणि आपण बघू शकता या वसतिगृहाच्या बाजूलाच भिंतीलगत विटांची मोठा ढीग इथे साचलेला होता। म्हणजे आता या घटनेनंतर हा विटांचा ढीग काढण्यात आलेला आहे आणि या विटांच्या बाजूलाच इथं मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी ठेवलेले लाकडाचा ढीग होता। आणि ही घटना जशी घडली आणि त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी शाळा व्यवस्थापनाने ह्या लाकडांचा ढीग आणि विटांचा ढीग पूर्णतः हटवलेला आहे आणि येथील जागा मोकळी केली आहे। मात्र घटना घडण्यापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात विटांचा ढीग होता आणि लाकडांचा ढीग होता। येथूनच साप या खिडकीद्वारे या खिडकीमधून वसतिगृहामध्ये शिरला आणि येथूनच त्या मुलींना शिरल्यानंतर त्यानं दंश केला। त्यामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। मात्र घटनेनंतर हा लाकडांचा ढीग आणि विटांचा ढीग आता स्वच्छ करण्यात आला आहे, दूर ढकलण्यात आलेला आहे। मात्र घटना घडण्यापूर्वी शाळा व्यवस्थापना अशी कुठलीही ही बाब सुचली नाही, त्यामुळे ही घटना घडली। आपण बघू शकता हेच ते मुलींचे वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहामध्ये मुली रात्री झोपलेल्या होत्या। मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आपण बघू शकता ही खिडकी आहे। आता या खिडकीला घटना घडल्यानंतर येथे जाळी बसवण्यात आली आहे। मात्र घटना घडण्यापूर्वी या खिडकीला कुठलीही जाळी नव्हती आणि भिंतीलगतच विटांचा ढीग आणि लाकडांचा ढीग होता आणि याच खिडकीमधून साप या आतमध्ये शिरला होता। आपण बघू शकता दोन्ही खिडक्यांना आता जाळी बसवण्यात आली आहे। आपण बघू शकता हे अशा प्रकारे जाळी लावण्यात आली आहे आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। या खिडकीतून लाकडांचा ढीग आता दूर ढकलण्यात आला आहे। मात्र घटना घडण्यापूर्वी या खिडकीलगतच लाकडांचा ढीग आणि विटाचा ढीग होता, त्यामुळेच साप या खिडकीमधून आतमध्ये आला आणि मुलींना दंश केला। आपण बघितलं तर हा मुलींचा वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहात 80 मुली रात्री झोपत असतात। तशा प्रकारे मुलींनी आपलं साहित्य खिडक्यांमध्ये ठेवलेलं आहे आणि या खोलीमध्ये कुठलीही बेडची सोय नाही आणि मुली रात्री खालीच गादी टाकून झोपत असतात। आणि 9 ऑगस्टच्या दिवशी रात्री अशाच प्रकारे मुली रात्री खाली झोपलेल्या होत्या आणि खिडकीतून साप शिरला आणि 3 मुलींना दंश केला। तिघींचा मृत्यू झाला तर 3 मुली जखमी आहेत। आपण जाणून घ्या काय सांगशील त्या दिवशी। आता ही जाळी जी दिसत आहे खिडकीला ही कधी लावण्यात आली आहे? जाळी खिडकीला जाळी लावली आहे ही कधी लावण्यात आली? घटना घडण्यापूर्वी होती का जाळी? नाही सर, कधी लावली? 11 तारखेला। म्हणजे 3 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर ही जाळी लावण्यात आली? येस सर। त्याआधी खिडक्यांच्या तिथं खिडकींच्या बाजूला विटाचा ढीग लाकडांचा ढीग होता, त्याच्यामुळे साप आला असेल? येस सर। म्हणजे तुम्ही खेळत होते तेव्हा आले शिक्षक शाळा व्यवस्थापनाला लक्षात नाही आलं का? तुम्ही म्हटले नाही का किंवा इथं कचरा आहे तर काही साप वगैरे विंचू वगैरे निघू शकतात तर साफ केलं पाहिजे असं प्रशासनात शाळा व्यवस्थापनात केली नाही का सर? नाही सर, घास होता तेव्हा आम्ही साफ करत होतो सर घास, पण ते विटे अजून लाकूड वगैरे आम्ही सरकू शकत नाही ना सर। हो हो, तर शाळेने का बरं सरकवलं नाही लाकडं विटं? तर माहीत नाही सर आम्हाला। आणि तिथूनच ते साप शिरला। आता ही जाळी आता बसवण्यात आली येस सर। आणि खोलीमध्ये झोपता तर बेड नाही आहे, मग कशा प्रकारे झोपता? गादी हातून झोपतो। गादी राखून झोपता। किती विद्यार्थिनी या वसतिगृहात झोपता? 70 ते 60 असं होतो सर। 60 ते 70। किती रात्री 2 ते 2:30 वाजता किती वाजता घटना घडली आणि कसं माहीत झालं? 2:30 वाजता माहीत झालं सर। अन्नूनी बोंबलली तेव्हा माहीत झालं सर आम्हाला। अच्छा, साप बोंबलली तेव्हा सर आम्हाला माहीत झालं। मग आम्ही बाईला उठवलं। अच्छा, बोंबलल्यामुळे बाई सगळे मुली उठले। मग भाऊले बोलावून सर, मग भाऊंनी सरांना फोन केले सर। फोन केल्यानंतर थोड्या वेळानं सर आलेच। मग अन्नूला आणि दीपिकाला दवाखान्यात नेले सर। अच्छा, अजून 3 मुलींना ते उलटी करत होते सर, ते सांगितले नाही का आम्हाला साप चालून। मग माहीत झाला सर, मग त्यांना अजून स्कॉर्पिओ गाडीनं नेले सर। अच्छा, तर तुम्हाला बेड नाही आहे, तुम्ही मागणी केली नाही का बेड पाहिजे? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विंचू सापांचा धोका असतो, अशी तुम्ही किंवा प्रशासनानं शाळा व्यवस्थापनानं हे केली नाही का मागणी?
सर म्हणत होते सर तुम्हाला आता जाऊन याल तेव्हा बेड देतो म्हणून. पण खाली झोपत होते सर्वजण. मुलांचं हॉस्टेल कुणीकडे आहे? तिकडे आहे सर. अच्छा. हे रोजचं खाली जेवण केल्यानंतर खाली झोपलं जाते. आणि यापूर्वी असं काही कोणत्या विद्यार्थिनीला त्रास झाला किंवा विंचू साप असं काही घडलं होतं तुझ्याकडे? नाही सर. काय सांगशील का? कधी रात्री झोपले होते तुम्हाला कसं माहिती झालं? तू कुठं झोपली होती? अच्छा. आणि कुठं झोपलेल्या मुलीला साप चावला थोडंसं दाखवशील का? कुठं झोपली होती? म्हणजे इथं झोपली होती, ही खिडकी आहे आणि इथं झोपलेल्या मुलीला साप चावला. म्हणजे त्या तिघी जणी जे मरण पावल्या त्या कुठं झोपल्या होत्या? इकडे सर. तिघी मरण पावल्या त्या कुठं झोपल्या होत्या? ती दीपिका लत्रा झोपली होती सर. आणि आपण बघू शकता एक इथं झोपली होती आणि खिडकी लगतच म्हणजे खिडकीतून साप आला. आणि तिथल्या मुलीला आणखी कुठं झोपली होती? ती समृद्धी नाही का झोपली. समृद्धी नाही का? अजून? आणि ते सुस्मिता मंडळ झोपली. अच्छा. आणि तिसरी? ते तिघी. अच्छा. म्हणजे तिन्ही ज्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे त्या तिन्ही विद्यार्थिनी अशा तिथे रांगेत झोपलेल्या होत्या आणि याच खिडकीतून साप आला आणि तिघींनाही चावला. आणि समृद्धी आहे सर. आणि आणखी 3 मुलींना दंश केल्याने त्या जखमी आहे. अशा प्रकारे इथं रात्री झोपल्यानंतर विद्यार्थिनींना सापाने दंश केला होता. आपण बघू शकता हा मोठा हॉल आहे. या हॉलमध्येच विद्यार्थ्यांनी खाली फरशीवर झोपत असतात. मात्र ही घटना घडण्यापूर्वी शाळा व्यवस्थापनाला कुठलीही वाटलं नाही. आणि आता ही घटना घडल्यानंतर या खिडकीला जाळी बसवण्यात आली आहे. मात्र घटना घडण्यापूर्वी अशी उपाययोजना का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. मंगेश भांडेकर, ABP माझा, जपतलाई, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.